डिस्ट्रीब्युशन होईल. तर आमच्या ज्या दोन संघटना आहेत असलेली माहिती नका देऊ. तुम्ही तुमचा मुद्दा सांगा. ही माहिती आमच्याकडे असते. एकूण तुमच्या मुद्द्यावर या. टोटल सगळ्या डीलरकडे सध्या 30,000 पेक्षा जास्त पेंडिंग बुकिंग आहे आणि त्याच्या फुल म्हणजे संघाने दिले, तर ते आम्ही सगळ्या हॉटेलवाल्यांना एकत्र बोलवलं आणि ते डिस्ट्रीब्यूट केले. आपल्याला एक विनंती करू का, दोन्ही बाजूने एक एक सदस्य तुम्ही निवडा. सरकारकडून जे करायचे कम्युनिकेशन मी करून देतो. येस, ओके, ठीक आहे. थँक्यू सर. अजून काय थँक्यू सो मच. सोडत ना. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्हा असल्यामुळे उर्वरित महाराष्ट्राचे जे निकष आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लावू नयेत, त्याच्यासाठी वेगळे निकष ठेवावेत असा एक सर्व गॅस डीलर आणि ह्या एजन्सीसाठी त्यांनी एक आदेश दिला. याच्यासाठी वेगळे निकष तुम्ही किमान तुम्ही ठरवून तुम्ही व्यावसायिकांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं. तुम्ही समाधानी आहात का या सर्व बैठकी संदर्भात आणि आश्वासनासंदर्भात? या एकूणच पालकमंत्र्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. आम्ही समाधानी आहोत. म्हणजे येत्या 2 दिवसात जर आमची जी बंद पडलेली हॉटेल्स सुरू झाली किंवा जवळपास 30% हॉटेल्स ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सिलेंडर अभावी बंद आहेत, ती जर सुरू होणारी असतील आणि ती होतील अशी आम्हाला आज तरी किमान खात्री वाटते. सहकार्याची भूमिका दर्शवली. प्रशासनाने सहकार्याची भूमिका दिलेली आहे, याचे अगोदर देत आहेत. थोडेसे GR जे आलेले आहेत त्या GRमुळे त्याचा नेमका अर्थ लागत नसल्यामुळे सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आलेला होता, परंतु आता पालकमंत्र्यांनी योग्य पद्धतीने त्यांना तसे आदेश निर्गमित केलेले आहेत. व्यावसायिक जो सिलेंडर पुरवठा आहे तो पूर्ववत होईल. पूर्ववत होईल असा विश्वास 100% आहे. पर्सेंटेज वाईज होईल. शॉर्ट नोटीस यामध्ये त्यांनी जो 100% पुरवठा होता त्याच्या काही पर्सेंटेजमध्ये पुरवठा होईल आणि त्या दृष्टिकोनातून काही अंशी हॉटेलवाल्यांना दिलासा मिळेल असं आम्हाला खात्री आहे. तुमचं आणि आता प्रशासनाचं कोऑर्डिनेशन कसं असेल, त्यासाठी काय तोडगा काढला का? याच्यासाठी प्रत्येक तालुक्यातून व्यापारी महासंघाचा एक प्रतिनिधी आणि हॉटेल संघटनेचा एक प्रतिनिधी हा जिल्हा प्रशासनाशी संलग्न राहून जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या हॉटेल व्यावसायिकांना खरी ज्यांना गरज आहे अशा लोकांना सिलेंडर मिळण्यासाठी हे 2 प्रतिनिधी जास्तीत जास्त प्रयत्न करतील आणि त्याच्यासाठी शासन सकारात्मक आहे.